नाव या शब्दाची उकल झाल्यानंतर राजा वयाविषयी विचारतो. "भंते, आपण किती वर्षाचे आहात?" "महाराज, मी 7 वर्षाचा आहे." यावर राजा विचारतो, "भंते, तुम्ही 7 आहात की फक्त मोजणी 7 आहे?" त्यावेळी राजविलासी भरजरी कपड्यात असलेल्या महाराजाची सावली पृथ्वीवर पडून पाण्यात प्रतिबिंबित होत होती. तेव्हा भंते नागसेन ते दाखवून राजाला म्हणाले की "महाराज, ही तुमची सावली पृथ्वीवर पडत आहे आणि पाण्यात दिसत आहे. तर मग महाराज, तुम्ही राजा आहात का ही प्रतिमा राजा आहे?" राजा म्हणतो की "मी राजा आहे. ही प्रतिमा, ही सावली नाही, परंतु ही सावली माझ्यामुळेच पडत आहे." "महाराज, त्याचप्रमाणे वर्षाची गणती 7 आहे, मी 7 नाही, परंतु माझ्यामुळेच ही 7 गणती आहे." राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "भंते नागसेन, अद्भुत आहे. हा जटिल प्रश्न देखील तुम्ही मोठ्या युक्तीने सोडविला." विद्वान आणि राजा यांच्यामध्ये वाद. राजा विचारतो की "भंते, तुम्ही माझ्याबरोबर शास्त्रार्थ करणार का?" "महाराज, जर तुम्ही विद्वानासारखा शास्त्रार्थ करत असाल तर अवश्य करीन, परंतु एखाद्या राजासारखा करणार असाल तर नाही." मग राजा विचारतो, "विद्वान कसा शास्त्रार्थ करतात?" "महाराज, विद्वान लोक एक दुसऱ्याला तर्काने गुंतवतात, गुंतवणुकी सोडवतात, एक दुसऱ्याला तर्काने पकडतात, त्यातून सुटतात, समोर तर्क ठेवतात, त्यांचे खंडन करतात. कितीही एकमेकांना गुंतविले तरीही ते एकमेकांचा राग करीत नाहीत महाराज. अशाच प्रकारे विद्वान लोक शास्त्रार्थ करतात." "भंते, राजा लोक कसा शास्त्रार्थ करतात?" "महाराज, राजाच्या शास्त्रार्थात जर कोणी राजाचे विचाराचे खंडन केले तर राजा लगेच त्याला शिक्षा देतो. याला ताबडतोब दंड द्या, शिक्षा द्या असे सांगतो. अशा प्रकारे राजा लोक शास्त्रार्थ करतात." राजा विद्वानासारखा शास्त्रार्थ करण्यासाठी तयार होतो आणि म्हणतो, "भंते, तुम्ही विश्वासाने माझ्यासोबत शास्त्रार्थ करा. जसे भिक्खूक, श्रामणेर, उपासक किंवा एखादा गृहस्थाबरोबर करता, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर देखील शास्त्रार्थ करावा. आपण भिवू नये, घाबरू नये."